आज मी तुमच्याबरोबर एक खूपच पॉवरफुल मनी अट्रॅक्शन टेक्निक शेअर करणार आहे आणि त्याचं नाव आहे मॅजिकल वॉलेट टेक्निक. नमस्कार, मी स्मिता नेराळ. आपल्या सगळ्यांनाच असं वाटत असतं की आपल्या वॉलेटमध्ये, आपल्या पर्समध्ये नेहमी भरपूर पैसे असले पाहिजेत. हे पैसे आपल्या पर्समध्ये यावेत, हे अट्रॅक्शन व्हावं, याच्यासाठी आपल्याला काही गोष्टी फॉलो करायला हव्यात. त्या गोष्टी आपण फॉलो केल्या तर नक्कीच आपल्या पर्समध्ये मॅजिकल अट्रॅक्शन होत असतं. या कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत हे आज आपण बघणार आहोत. तुम्ही असं इमॅजिन करा की तुम्ही एखाद्या ठिकाणी गेला आहात आणि त्या ठिकाणी अस्वच्छता आहे, खराब वास येतोय, अस्वच्छ आहे, पसारा आहे. अशा ठिकाणी गेल्यावर तुम्हाला कसं फील होईल? तुमच्या लक्षात आलं असेल मला काय म्हणायचं आहे. आपण ज्या वॉलेटमध्ये, ज्या पर्समध्ये पैसे ठेवतो त्या पर्सची कंडिशन काय आहे हे इथे आपल्याला चेक करायला पाहिजे. जेव्हा आपण ते पैसे त्या पर्समध्ये ठेवतो तेव्हा त्या पैशांना कसं फील होत असेल? छान प्रसन्न वाटत असेल की इथून निघून जावं असं वाटत असेल? काय वाटत असेल? तुमची पर्स चेक करा आणि विचार करा की या पर्समधल्या पैशांना काय वाटत असेल. तुमची पर्स चांगल्या कंडिशनमध्ये असेल, स्वच्छ असेल, नीटनेटकी असेल, त्यात पसारा नसेल, काही नको असलेली बिलं, कागद, नको असलेलं सामान असं काही नसेल तर त्या पर्समध्ये पैशाचं अट्रॅक्शन होत राहणार आहे. तिथे पैसे परत परत येणार आहेत आणि ते मल्टिप्लाय होणार आहेत. याच्या उलट जर पर्स अस्वच्छ असेल, खराब झालेली असेल, त्यात नको असलेल्या गोष्टी असतील, नको असलेली बिलं, कागद, तुटलेल्या काही वस्तू असतील आणि ती कधी स्वच्छ केलेली नसेल, त्या गोष्टीकडे लक्ष दिलेलं नसेल, तर त्या तशा पर्समध्ये मनी अट्रॅक्शन होणार नाही. आपल्याला जसं एखाद्या अस्वच्छ ठिकाणी गेल्यावर असं वाटतं की इथून पटकन निघून जावं, इथे जास्त थांबू नये, तसंच त्या मनीला सुद्धा वाटत असतं. मग तुम्हाला जर मनी अट्रॅक्शन करायचं असेल, तुमच्या पर्समध्ये भरपूर पैसे यावेत आणि ते टिकावेत, ते मल्टिप्लाय व्हावेत असं वाटत असेल, तर तुमची पर्स जी आहे ही चांगल्या कंडिशनमध्ये ठेवा, स्वच्छ ठेवा, नीटनेटकी ठेवा, त्यातलं नको असलेलं सामान काढून टाका. बऱ्याच वेळेला या गोष्टीकडे आपलं लक्ष नाही जात. पर्स आपण वापरत राहतो आणि ती वापरून वापरून खराब होते, त्याची झिप खराब होते, त्याची टोकं खराब होतात, त्याच्यातून दोरे बाहेर यायला लागतात. होतं की नाही असं? असं होत असेल तर ती पर्स तुम्ही चेंज करा. चांगल्या कंडिशनची, चांगल्या तुमच्या आवडीच्या एखाद्या रंगाची पर्स तुम्ही खरेदी करा. थोडीशी इन्व्हेस्टमेंट करा. असं नाही आहे की खूप महागडी, खूप एक्सपेन्सिव्ह आणि ब्रँडेड पर्स असली पाहिजे, असं अजिबात नाही आहे. फक्त त्या पर्सची कंडिशन चांगली असावी, स्पेशियस असावी आणि त्याच्यामध्ये पैसे चांगल्या प्रकारे अरेंज केलेले असावे, ही एवढीच कंडिशन आहे. आपल्याला एखाद्या प्रसन्न, छान, सुंदर, स्वच्छ ठिकाणी गेल्यावर जसं वाटतं, इथे थोडा वेळ थांबावं असं वाटतं, तिथे परत परत जावं असं वाटतं, तसंच पैशालाही वाटलं पाहिजे. अशी कंडिशन तुमच्या पर्सची ठेवा आणि मग बघा कसं मनीचं अट्रॅक्शन तुमच्या पर्समध्ये होत राहील. तुमच्या वॉलेटमध्ये मनीचं अट्रॅक्शन व्हावं यासाठी दुसरी महत्त्वाची टिप म्हणजे आजकाल सगळेजण कार्ड्स वापरत असतात. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड्स असे कार्ड्स वापरल्या जातात आणि मनी पर्समध्ये किंवा वॉलेटमध्ये कॅश ठेवल्या जात नाही. पण ते कार्ड्स बघून आपल्याला ॲबंडंट फिलिंग येतं का? जे पैशाला बघून आपल्याला फील होतं, कॅश बघितले की आपल्याला जसं फील होतं तसं फिलिंग कार्ड्स बघून आपल्याला होतं का? तर तसं फिलिंग आपल्याला येत नाही. आपल्याकडे खूप पैसे आहेत हे फिलिंग आपल्याला कॅश बघूनच येत असतं. आणि हे फिलिंग जे आहे हे खूप महत्त्वाचं फिलिंग आहे. जेव्हा आपल्याला रिच फील होतं तेव्हाच आपण रिचनेस अट्रॅक्ट करतो, पैसे अट्रॅक्ट करत असतो. आणि हे फिलिंग आपल्या आतमध्ये क्रिएट व्हावं याच्यासाठी आपल्या वॉलेटमध्ये नेहमी आपण कॅश ठेवली पाहिजे. कार्ड्स असले तरी हरकत नाही, म्हणजे ते तर ठेवायलाच लागतात, ते डेली आपल्याला लागत असतात. पण कार्ड्सच्या सोबत
चांगल्या अमाऊंटची कॅशसुद्धा आपल्या वॉलेटमध्ये असली पाहिजे. ती कॅश बघितली की आपल्याला एक रिचनेसचं फिलिंग येतं. आपल्याकडे खूप पैसे आहेत, आपण रिच आहोत, हे फिलिंग आपल्याला येत असतं. आणि या फिलिंगमुळे आपण आणखी आणखी पैसा आपल्याकडे अट्रॅक्ट करत असतो. कधीही वॉलेट उघडलं की आपली नजर त्या कॅशवर पडली पाहिजे आणि आपल्या आतमध्ये हे फिलिंग क्रिएट झालं पाहिजे. आणि म्हणून जरी तुम्ही रेग्युलरली कार्ड्स वापरत असाल तरीसुद्धा तुमच्या वॉलेटमध्ये नेहमी कॅश ठेवत जा आणि त्या कॅशकडे बघून ते रिचनेसचं फिलिंग क्रिएट करा. तुमच्या या फिलिंगला युनिवर्स रिस्पॉन्ड करणार आहे, मनी एनर्जी रिस्पॉन्ड करणार आहे आणि तेव्हाच ती तुमच्याकडे येणार आहे. तर तुमच्या वॉलेटमध्ये कार्डच्या सोबत नेहमी कॅश ठेवत जा, नोटा ठेवत जा आणि त्या चांगल्या प्रकारे अरेंज करून ठेवा. या अशा करण्यामुळे तुम्हाला पॉझिटिव्ह फिलिंग येईल मनीसाठी, तुम्ही रिच फील कराल आणि तुमचा रिचनेस आणखी आणखी वाढत जाईल. वॉलेटमध्ये मनी अट्रॅक्शन व्हावं यासाठी आणखी एक टिप म्हणजे कधीही जेव्हा पैसे तुम्ही कोणत्या तरी गोष्टीसाठी खर्च करता तेव्हा हे फिलिंग क्रिएट करू नका की माझ्या वॉलेटमधले पैसे कमी होत आहेत. हे जे फिलिंग आहे, लॅकचं फिलिंग, कमतरतेचं जे फिलिंग आहे, या फिलिंगमुळे वॉलेटमधले पैसे आणखी आणखी कमी होत जातील. जेव्हा तुम्ही काहीतरी खरेदी करण्यासाठी किंवा बिल्स भरण्यासाठी पैसे स्पेंड करता तेव्हा त्या पैशांना एक पॉझिटिव्ह एनर्जी द्या. त्या पैशांना असं म्हणा की तुम्ही या माझ्याकडून जाताय, जिथे जाताय तिथे ॲबंडन्स क्रिएट करा आणि पुन्हा माझ्याकडे मल्टिप्लाय होऊन परत या. अशा त्या पैशांशी तुम्ही बोला, त्या पैशाला अशा टाईपची पॉझिटिव्ह एनर्जी द्या. मग ते पैसे खर्च करताना तुम्हाला निगेटिव्ह फिलिंग येणार नाही, आपले पैसे कमी होत आहेत असं फिलिंग येणार नाही. ते पैसे जिथे जातील तिथे ते ॲबंडन्स क्रिएट करतील आणि ते ब्लेसिंग्स तुमच्याकडे येतील. ते पैसेसुद्धा मल्टिप्लाय होऊन परत तुमच्याकडे येतील. तर अशा प्रकारे पैसे हँडल करत असताना एक पॉझिटिव्ह फिलिंग क्रिएट करा आणि त्या पॉझिटिव्हिटीनी पैसे खर्च करा. ती पॉझिटिव्हिटी तुमच्याकडे आणखी मनीचं अट्रॅक्शन घडवून आणणार आहे. तुमच्या वॉलेटमध्ये, तुमच्या मनी पर्समध्ये आणखी पैसे हे फिलिंग अट्रॅक्ट करणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही पैसे खर्च करताना त्या पैशांना ब्लेस करा, ॲबंडन्सचं फिलिंग क्रिएट करा आणि त्या पैशांना पुन्हा तुमच्या वॉलेटमध्ये वेलकम करा. वॉलेटमध्ये पैसे अट्रॅक्ट करण्यासाठी आणखी एक महत्त्वाची टिप म्हणजे जेव्हा तुमच्याकडे पैसे येतात तेव्हा त्या पैशांना फील करा. फील करा म्हणजे त्या नोटा ज्या असतात त्या नोटांना टच करून तो जो टच आहे, तो जो फील आहे, नोटांचा जो फील आहे तो फील करून पॉझिटिव्हिटी आतमध्ये क्रिएट करा आणि त्या पैशांना थँक्यू म्हणा. तुमच्याकडे ते पैसे आले आहेत म्हणून त्या पैशांना थँक्यू म्हणा. जेव्हा तुम्ही त्या पैशांना टच कराल, फील कराल, तो नोटेचा जो फील असतो तो तुम्ही एक्सपिरियन्स कराल तेव्हा तुमच्या आतमध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी क्रिएट होईल, एक पॉझिटिव्ह फिलिंग येईल तुम्हाला पैशांसाठी आणि या फिलिंगमुळे सुद्धा पुन्हा तुमच्याकडे आणखी पैशाचं अट्रॅक्शन होणार आहे. हे पैसे तुम्ही त्या पॉझिटिव्ह फिलिंगनी, त्या पॉझिटिव्ह एनर्जीनी तुमच्या वॉलेटमध्ये ठेवा आणि असं केल्यामुळे तुमच्या आतमध्ये एक रिचनेसचं, ॲबंडन्सचं फिलिंग क्रिएट होईल. पॉझिटिव्ह फिलिंग तुमच्या आतमध्ये येईल. मनीसाठी तुमच्या आतमध्ये एक पॉझिटिव्हिटी क्रिएट होईल आणि या फिलिंगला युनिवर्स रिस्पॉन्ड करेल आणि या फिलिंगमुळे आणखी आणखी पैसा तुमच्या वॉलेटमध्ये येईल. बऱ्याच वेळेला असंही होतं की मनी पर्स जी असते त्याला कुठेही ठेवल्या जात, वॉलेट जे असतं त्याला कुठेही ठेवल्या जातं, घाईघाईमध्ये खाली ठेवल्या जातं, जमिनीवर ठेवल्या जातं, कुठेही असंच ते ठेवल्या जातं, त्याच्याकडे रिस्पेक्टफुली पाहिल्या जात नाही. असं न करता तुम्ही त्या वॉलेटला एक रिस्पेक्ट द्या आणि ते रिस्पेक्टफुली एखाद्या चांगल्या जागी ठेवा आणि ते वॉलेट जमिनीवर तर कधीही ठेवू नका. जमिनीवर ठेवलं तर ते एक डिसरिस्पेक्ट होतो त्या वॉलेटसाठी. असं केल्यामुळे डिसरिस्पेक्ट क्रिएट होतो आणि त्या डिसरिस्पेक्टमुळे मनीचं अट्रॅक्शन होणं कमी होतं.
तर नेहमी मनी हँडल करताना त्याला रिस्पेक्ट द्या, पॉझिटिव्ह एनर्जी द्या. ते फीलिंग तुमच्या आतमध्ये क्रिएट करा. जेव्हा तुम्ही असं कराल तेव्हा तुमच्या वॉलेटमध्ये आणखी पैसा अट्रॅक्ट होईल. वॉलेट टेक्निकवर आधीसुद्धा मी एक व्हिडिओ केलेला आहे. तो व्हिडिओसुद्धा तुम्ही चेक करा. त्याच्यातल्यासुद्धा टिप्स फॉलो करा आणि या आजच्या व्हिडिओमधल्या टिप्ससुद्धा फॉलो करा. या टिप्स फॉलो करून तुम्ही तुमच्या वॉलेटमध्ये मनीचं अट्रॅक्शन घडवून आणा. या ज्या सगळ्या टिप्स आहेत या पुढच्या 7 दिवस तुम्ही फॉलो करा आणि 7 दिवसामध्ये बघा की तुम्हाला काय पॉझिटिव्ह चेंज दिसतो. तुमच्या पर्समध्ये, तुमच्या वॉलेटमध्ये कसं मनीचं अट्रॅक्शन व्हायला लागतं आणि तुम्हाला रिझल्ट मिळाला की नक्की कमेंटमध्ये शेअर करा. तुमच्या वॉलेटमध्ये नेहमी मनीचं अट्रॅक्शन व्हावं, तुमचं वॉलेट पैशाने नेहमी भरलेलं असावं, याच्यासाठी या व्हिडिओतल्या टिप्स फॉलो करा आणि आधी एक जो व्हिडिओ बनवला आहे त्यातल्या टिप्ससुद्धा फॉलो करा. मनीला नेहमी होपोनोपोनो प्रेयर द्या. मनीसाठी पॉझिटिव्ह फीलिंग्स क्रिएट करा. मनीला रिस्पेक्ट द्या. मनीशी एक पॉझिटिव्ह रिलेशन डेव्हलप करा आणि अशा प्रकारे तुमच्या वॉलेटमध्ये नेहमी पैसे येत राहतील. आय होप आजच्या व्हिडिओतली ही इन्फॉर्मेशन तुमच्यासाठी व्हॅल्युएबल होती. ही इन्फॉर्मेशन तुम्हाला व्हॅल्युएबल वाटली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. आणि आमच्याकडे जे फ्री वर्कशॉप्स होत असतात ते अटेंड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर तुमचं नाव रजिस्टर करा. नेहमी हॅपी राहा, खुश राहा. थँक्यू.